शिक्षणाधिकारी कुवर यांची पदोन्नती रद्द करा, अन्यथा शिक्षणमंत्र्यांची प्रेतयात्रा काढू, डॉक्टर पंकज साळुंखे यांचा इशारा. धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची पदोन्नती तात्काळ रद्द करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. नाशिक येथे फौजदारी गुन्हा दाखल असून शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित असतानाही कुवर यांनी शासनाला खोटी माहिती देऊन पदोन्नती मिळवली असल्याचा गंभीर आरोप साळुंखे यांनी केला. धुळ्यातील विशेष शिक्षक समायोजन प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून जळगाव जिल्हा परिषदेतील नियुक्तीसाठी एका मंत्र्यासोबत 89 लाखांचा व्यवहार झाल्याचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला. येत्या 8 दिवसांत ही पदोन्नती रद्द करून चौकशी न केल्यास शिक्षणमंत्र्यांची ज्वलत प्रेतयात्रा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. किरण कुवर 3 ऑक्टोबर 2024ला त्या धुळ्यासाठी त्यांना पदोन्नती देण्यात आलेली होती. आता GR आहे. या GR मध्ये शासनाने क्लिअर त्यांना म्हटलेलं आहे, पहिले त्या महसुली नाशिकला होत्या, DYD ऑफिसमध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्या कार्यालयात काम करत होत्या. त्याच्यानंतर या GR मध्येच म्हटलेलं आहे, मुद्दा क्रमांक हा जर 7 आपण जर वाचला, याच्यामधला बघितला, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15/12/2017च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील अधिकाऱ्यांपैकी शिस्तभंग विषयक कारवाई सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणात दोषी आढळल्यास अशा अधिकाऱ्यास पदोन्नतीचे पदस्थापनेच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येऊ नये. हे असं मी नाही सांगत, हे असं शासन सांगतंय. आता शासन एका बाजूला असा GR काढतं आणि त्याच शालेय शिक्षण विभागातल्या याच जी महिला आहे किरण कुवर, याच किरण कुवर बाईविषयी सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे 2017 मध्ये. हा त्याचा पुरावा. आता जो गुन्हा नंबर आहे तो 492/2017, यावेळेस तो गुन्हा घडलेला आहे, ह्या त्याचा नंबर आहे, ही त्याची कॉपी आहे. त्याच पद्धतीने जर बघितलं तर या 22 तारखेला आताची नेक्स्ट हिअरिंग डेट जी आहे, तुम्ही झूम करा, दाखवा, 22/9/2025 म्हणजे येणाऱ्या घटस्थापनेच्या दिवशी त्यांची तारीख आहे कोर्टामध्ये. आता याच्यामध्ये पुढचं जर पेज तुम्ही बघितलं, म्हणजे तुम्हाला पुरावे देतोय हे सगळे. किरण जयप्रकाश कुवर सगळ्यात खाली नाव आहे हे. म्हणजे एका साईडला हिच्यावर, या महिला अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असताना तिच्यावर पदोन्नती कुठल्या निकषावर शासनाने दिली, त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट, तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा आता आपल्या नाशिक विभागाचे महसूल आयुक्त जे आहेत प्रवीणजी गेडाम, अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आज नाशिक या विभागात झालेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या महिला अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केलेली, ती कारवाई सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे. मग जर अशा कार्यवाही प्रलंबित असताना या महिला अधिकारीला अधिकार नेमके कोणी दिले सह्या करायचे, जबाबदार पदावरती बसून? आज 89 लाख रुपये जळगाव जिल्ह्यातल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदासाठी बसण्यासाठी 89 लाख रुपये शिवसेना शिंदे गटाच्या एका तोंडाया मंत्र्यालयाने 89 लाख रुपये दिले होते. मी जबाबदारीने बोलतो, माझ्याकडे व्हिडिओ आहे. ज्या दिवशी किरण कुवरांना वाटेल की पंकज साळुंखेवरती तुम्हाला डिफॉर्मेशन दाखल करायची, त्यांनी डिफॉर्मेशनची नोटीस मला पाठवा, करोडो रुपयांची नोटीस पाठवा, पंकज साळुंखे सक्षम आहे. 89 लाख रुपये तुम्ही तिथे देतात एका खुर्चीसाठी. आता ते महोदय सुद्धा ते तोंडाय मंत्री, शेवटी त्यांना पण माहिती जळगाव जिल्ह्यातले, त्यांना घेऊन पलटून गेले, ए बाई तुला जे करायचं ते कर, होणार नाही. बरं झालं, त्या मंत्री महोदयांचं देखील मी एका बाजूने आभार व्यक्त करतो की तू चोराच्या घरात चोरी केली बाबा, परंतु ते सुद्धा अयोग्य आहे, अनियमित आहे. त्याच पद्धतीने आता या भ्रष्टाचारी किरण कुवर, या किरण कुवर या महिला अधिकाऱ्याची एक तर रत्नागिरी नाहीतर जळगाव या 2 जिल्ह्यांसाठी आणि नाशिक या 3 जिल्ह्यांसाठी हिचे अथक प्रयत्न चालू आहेत. त्यात आता 2 दिवसापूर्वी जो प्रकार घडला, प्रवीण श्रीधर पाटील, उदय देवरे आणि पगारे नामक अधिकाऱ्यांना अटक केली. नाशिक पोलिसांनी, नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली, मालेगाव पोलिसांनी, आणि त्यांना पिंजरा गाडीतून त्यांना टाकून मान्य न्यायालयात आणलं गेलं. आणि तिथून त्यांचं झाल्यानंतर त्यांना परत त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तर मला असा संशय आहे
की हे सगळं प्रकरण जे आहे, हे सगळं प्रकरण घडवण्यामध्ये, प्रकरण शिजवण्यामध्ये सुद्धा किरण कुवरचा हात असावा. कारण की